नमस्कार सर. हा, नमस्कार ताई, बोला ना. नुकताच सरकारकडून एक जी-आर निघालेला आहे आणि हं. त्या जी-आरच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की कर्ज पुनर्गठनासाठी सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, सर्व शेतकऱ्यांना मंजुरी मिळणार आहे. तर यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे, कोणकोणत्या गावांचा समावेश आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाची मदत मिळणार आहे, या संदर्भात काय सांगता येईल? नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून नुकताच शेतकऱ्यांच्या पुनर्गठनासाठी एक महत्त्वाचा जी निर्गमित केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर राज्यातल्या 34 जिल्ह्यातील कोणकोणते तालुके पात्र आहेत, त्या तालुक्याच्या गावाची, त्या तालुक्यांची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की त्या शेतकऱ्यांना पहिलं कर्ज वसुलीला स्थगिती सरकारने दिलेली आहे. म्हणजे पहिलं कर्ज वसूल होणार नाही, त्याची स्थगिती सरकारने दिलेली आहे आणि नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. पुनर्गठन शेतकऱ्यांना मिळणार आहे बँकांच्या माध्यमातून. बँकांना तसं आदेश सरकारने दिलेले आहेत. आता कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे पुनर्गठन मिळणार याची यादी आम्ही सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण 9 तालुक्यातील म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री या तालुक्याचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद या 8 तालुक्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील बीड असेल, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर आणि वडवणी या 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर या लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचं पीक कर्जाचं पुनर्गठन आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा या 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड असेल, कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर आणि उमरी या 16 तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा असेल, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी या 9 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत या हिंगोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे. तसा मार्ग मोकळा झालेला आहे या जी-आरच्या माध्यमातून. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या 13 तालुक्यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर या 14 तालुक्यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला असेल, अकोट, पातूर, तेलारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शी टाकळी या 7 तालुक्यांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा या 6 तालुक्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी आणि जामणी या 16 तालुक्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा आणि आष्टी या 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवपूर, कळमेश्वर, कटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड या 13 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, भंडारा, मोघाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखंदूर या 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर. या जिल्ह्यातील अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर आणि अकोले या 14 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला या 11 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, अमळनेर, भडगाव, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल या 15 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, आहेरी, सिरोचा, भामरागड, एटापल्ली, कोरची आणि वडसा
या 12 तालुक्यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोडपिंपरी, राजुरा, बल्लारपूर, कोरपणा, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णी, जिवती, ब्रह्मपुरी या 15 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोर अर्जुनी, देवरी, सलेकसा, सडक, अर्जुनी आणि आमगाव या 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ठाणे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण, उल्हासनगर या 5 तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वसई या 8 तालुक्याचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड, उरण, पेन, रोहा, महाड, श्रीवर्धन, खालापूर, कर्जत, पनवेल, सुधागड पाली, पोलादपूर, म्हसाळ, माणगाव, अलिबाग आणि तळा या 15 तालुक्याचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, त्यानंतर खेड, मंडणगड, त्यानंतर चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, गुहागर 9 तालुक्याचा समावेश आहे या रत्नागिरी जिल्ह्यातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला या 8 तालुक्याचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळी, दिंडोरी, सुग्रणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला या 15 तालुक्याचा समावेश आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर या 4 तालुक्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड, वेल्हा, मुळशी, दौंड, बारामती, मावळ, भोर या 13 तालुक्याचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील पाहायला गेलं तर मिरज, वाळवा, शिराळा, आष्टा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी, जत या 10 तालुक्याचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव, मान या 8 तालुक्याचा समावेश आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरूर, आजरा, चांदगड, बुधागड, पन्हाळा या 11 तालुक्याचा समावेश आहे. आणि एकंदरीत 26 नोव्हेंबर 2025च्या GR नुसार, शासन निर्णयानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि जे सध्याचं शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, बँकांच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना तगादा लावण्यात येत होता, कॉल येत होते, फोन येत होते की कर्ज वसूल होत होतं शेतकऱ्यांच्या माध्यमातून, म्हणजे बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल होत होतं. परंतु अखेर सरकारने 26 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्वाचा GR काढला आणि जे सध्याचं कर्ज वसुलीला आहे त्या वसुलीला पुढच्या 1 वर्षासाठी स्थगिती दिलेली आहे. आणि या सर्व जे तालुक्याची मी तुम्हाला सर्वप्रथम जी यादी वाचून दाखवली, त्या 347 एकूण राज्यातील 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे. तुमचं पहिलं कर्ज जरी बँकेकडे थकीत असेल, ते बँकेच्या माध्यमातून वसुलीला स्थगित दिलेले आहे आणि तुम्हाला नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि तसे आदेश बँकांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून बँकांना दिलेले आहेत. परंतु आता ही कर्ज फक्त सहकारी बँकाच्या मार्फत जर असेल शेतकऱ्यांचं, तर त्याच बँकांना भेटणार. राष्ट्रीयकृत बँकाचा काही उल्लेख आलेला नाही. आता ह्या सहकारी बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा विविध सहकारी बँका असतील, त्या बँकांनाच सरकारने आदेशित केलेलं आहे. आता राष्ट्रीयकृत बँकांना कधी आदेशित करतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे, कारण की राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती म्हणजे पीक कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख असं देत असत. परंतु सहकारी बँका 10 किंवा 20 हजारच्या वरती देत नसतं. त्यामुळे या GRचा तेवढा काय फायदा होणार नाही. परंतु दुसरा GR आल्यावर खरंच शेतकऱ्यांचा फायदा होईल. परंतु राष्ट्रीयकृत बँकांचा कुठलाही याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. नक्कीच एवढी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच, धन्यवाद.